माणूस जंगलात राहायचा आणि चिमणी घरट्यात राहायची. चिमणी आजही घरट्यातच राहते, पण माणूस मात्र गाव, शहर, नगर आणि महानगरातल्या उंच उंच इमारतीत राहायला लागला. कधी गरज म्हणून तर कधी सातत्याला दिलेला छेद म्हणून तो हे बदल स्वीकारत गेला. परंतु बदल हे स्वीकारण्याऐवजी जेव्हा लादले जातात तेव्हा ते निष्फळ ठरतात. मूल्यवर्धन शिक्षण हा बदल लादला गेलेला नसून तो स्वीकारलेला आहे आणि तोच विषय घेऊन उभा आहे. नमस्कार, मी स्पर्धक कोड क्रमांक 13 विषयाच्या अनुकूल बाजूनं आणि जळजळीत सत्य असलेल्या बाजूनं, अर्थातच संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी मूल्यवर्धन शिक्षणाची गरज होती, आहे आणि असणार अशा त्रिकालबाधित सत्यावर माझे विचार मांडण्यासाठी येथे ठामपणे उभा आहे. काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. राजगुरुनगर मध्ये कोचिंग क्लासेसच्या एका विद्यार्थ्यानं आपल्या वर्गमित्राची गळा चिरून हत्या केली. कोचिंग क्लासेसचं नाव तर संस्कार कोचिंग क्लासेस असंच होतं, परंतु या छताखाली शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या संस्कारांचा भंग होऊन जातो तेव्हा शिक्षण प्रणालीवर बोट उचललं जातं. एकीकडे जीव गेला म्हणून कळवळा होता, तर दुसरीकडे समाजाच्या शेतामध्ये संस्कारांच्या पिकाला वणवा लागल्यानं रोषही तेवढाच होता. विद्यार्थ्यांच्या मनोविकृती का बिघडत चालल्या आहेत याचा अभ्यास करताना लक्षात आलं की त्यांच्या अंतर्मनातील जी मूल्य होती त्यांचा ऱ्हास होत चालला आहे. खरं तर मूल्य या संकल्पनेचं उगमस्थान आर्थिक असलं तरीही मूल्य या संकल्पनेनं आर्थिक क्षेत्राच्या सीमारेषा केव्हाच ओलांडल्या आहेत. म्हणूनच या संकल्पनेच्या वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या लोकांनी तयार केल्या. मूल्य म्हणजे व्यक्तीनं काय केलं पाहिजे याचं उत्तर, मूल्य म्हणजे पैशांपेक्षा श्रेष्ठ असे आदर्श विचार, तत्व आणि आचरण, मूल्य म्हणजे राष्ट्र जीवनाला प्रेरणा देणारा अविभाजित घटक आणि याच मूल्यांच्या समायोजनातून तयार होतं ते मूल्यवर्धन शिक्षण. खरं तर शिक्षणानं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कुणाचं हस्तांतर तर होतच नाही, परंतु लाचारीनं कुणापुढे नतमस्तक देखील होत नाही. आणि हेच मस्तक जर खून, दरोडा, चारित्र्यहीनता, अनैतिकता आणि असहिष्णुता यांच्या समोर नतमस्तक होऊ द्यायचं नसेल तर मूल्यवर्धन शिक्षणाचं हे धोरण स्वीकारणं मला गरजेचं वाटायला लागतं. परंतु दुर्दैवानं माझ्या प्रतिस्पर्ध्याने या विषयाचा अर्थ समजावून घेतलाच नाही. म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, झोपलेल्या पिल्या असं जागाया का पाहिजे, झोपलेल्या पिल्या असं जागाया का पाहिजे, सूर्य झोपतो का कधी असं वागाया का पाहिजे, सूर्य झोपतो का कधी असं वागाया का पाहिजे. मूल्यवर्धन शिक्षण हा एक संरचित शैक्षणिक उपक्रम असून शाळांमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी तयार केला आहे. विद्यार्थ्यांना घटनात्मक मूल्यांची जाणीव करून देणं, त्यांना लोकशाहीवादी नागरिक बनवणं, पुस्तकी ज्ञानाबरोबरच संवेदनशील, जबाबदार आणि समाजासाठी उपयुक्त बनवणं हा मुख्य उद्देश मागे आहे. सामाजिक क्षेत्रात 3 दशकांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या श्री शांतीलाल मुथा यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मूल्यवर्धनाचं बीज रोवलं. पुण्याच्या शांतीलाल मुथा फाउंडेशननं 2009 ते 2014 या काळात बीडमध्ये हा उपक्रम राबवला. त्यानंतर 2016 ते 2019 या काळात महाराष्ट्रातील 67,000 शाळांमध्ये याची यशस्वी अंमलबजावणी झाली. मूल्यवर्धन शिक्षणाच्या विस्तारित कार्यक्रमाची अंमलबजावणी देखील 25-26 शैक्षणिक वर्षात झाली. कोठारी आयोगाच्या आणि याशिवाय नवं शैक्षणिक धोरण अर्थातच NEP 2020 मध्ये मूल्यवर्धन शिक्षणाला विशेष स्थान दिलं जातं. मग एवढा सकारात्मक प्रतिसाद असताना संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी मूल्यवर्धन शिक्षणाची गरज नाही हे माझं प्रतिस्पर्धी कसं म्हणू शकतो. म्हणून मला म्हणावंसं वाटतं, सच जरासा घटे या बटे तो सच सचना रहे, सच जरासा घटे या बटे तो सच सचना रहे, मगर झूठ की तो कोई इम्तिहान नहीं, लाख चेहरे बदल कर आ जाते हैं मगर आईना कम वक्त झूठ बोलता ही नहीं, मगर आईना कम वक्त झूठ बोलता ही नहीं. या धोरणाचा अभिप्राय घेताना लक्षात येतं की या धोरणाने विद्यार्थ्यांच्या चारित्र्याचा आणि नैतिक गुणाचा विकास होतो. उत्तम निर्णय क्षमता विकसित होऊन कुठल्या परिस्थितीत कुठली कृती करावी याचं ज्ञान त्यांना होतं. त्यांचं भावनिक आणि मानसिक असं दोन्ही आरोग्य सुधारून चिकित्सक वृत्ती जागे होते, मनोरुग्ण आणि मानसिक तणाव कमी होतात. इतरांशी चांगले संबंध कसे प्रस्थापित करावे याचं ज्ञान त्यांना होतं. जिज्ञासा आणि कौशल्य विकसित होऊन चिकित्सक वृत्ती जागे होते. मी या धर्माचा, तू त्या जातीचा याऐवजी आपण दोघे मानवता धर्माचे भारतीय उपासक ही भावना जागृत होईल. देशाच्या सर्वांगीण प्रगतीवर सकारात्मक प्रभाव पडेल. तेव्हा निर्भया, मालेगाव आणि राजगुरुनगर यांसारखे प्रकार होणार नाहीत. पूर्वीच्या संस्कृतीनं वडीलधाऱ्यांचा आदर आणि कदर करायला शिकवलं. समोर ज्येष्ठ व्यक्ती उभे असताना त्यांना कसं बोलावं हे शिकवलं. आणि या गोष्टी जर परत अनुभवायच्या असतील तर समाजाच्या शेतामध्ये मूल्यवर्धन शिक्षण रूपी रसायनाची फवारणी करणं हे मला अत्यंत गरजेचं वाटायला लागतं. शाही से जो लिखे जाते हैं वो केवल शब्द नहीं होते, शाही से जो लिखे जाते हैं वो केवल शब्द नहीं होते, शिक्षा का जो असर हो दिल पर वो कभी कमाम नहीं होते, शिक्षा का जो असर हो दिल पर वो कभी कमाम नहीं होते.
आता माझा प्रतिस्पर्धी म्हणतो की 6 तास शाळेत राहिल्याने विद्यार्थी मूल्य शिकू शकणार नाहीत. तर मला म्हणावंसं वाटतं, आई वडिलांनी शिक्षकांनी सांगितल्यापेक्षा आई वडिलांचे सांगितलेलं मुलं ऐकत नाहीत. आमच्या शिक्षकांनी असंच सांगितलं हा हट्ट धरून बसतात. याशिवाय शाळा सुरू होतानाच्या प्रार्थनेपासून ते शाळेच्या शेवटी पसादानापर्यंत प्रत्येक गोष्टीतून मूल्य शिकवली जातात. महापुरुषांनी घालून दिलेली मूल्ये ही अभ्यासक्रमाद्वारे शिकवली जातात. मग एवढा मोठा सकारात्मक प्रतिसाद असताना संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी मूल्यवर्धन शिक्षणाची गरज नाही हे माझा प्रतिस्पर्धी कसं म्हणू शकतो? माझा प्रतिस्पर्धी त्याच्या भाषणामध्ये म्हणतो की माझा बक्षीस प्राप्त करण्यासाठीचा हा केविलवाणा प्रयत्न असेल. परंतु मला म्हणावंसं वाटतं, स्पर्धेद्वारे केवळ बक्षीस प्राप्त करण्यासाठी विषय मांडले जात नाहीत, तर समाजाची वस्तुस्थिती या व्यासपीठावरून मांडली जाते. आणि ही वस्तुस्थिती व्यासपीठासमोर मांडण्यामध्ये माझा प्रतिस्पर्धी अक्षम ठरल्यानं त्याच्या बुद्धीचाच विकास या ठिकाणी झालेला नाही असं मला वाटतं. मूल्यवर्धन शिक्षणाशिवाय भारतीय समाज, भारतीय संस्कृती ही अधू, अपंग, व्यंग किंवा अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखी होईल. तेव्हा भारतीय संस्कृती ही अधू, अपंग, व्यंग झालेल्या व्यक्तीसारखी होईल. मग मूल्य शिक्षणामुळेच अशी होईल की ही भावना आपण मनामध्ये आपण जर रुजवली तर आपण या धोरणाविषयीच आपण समजू शकतो. बोलण्यासारखं तर भरपूर आहे, पण बोलणारेही भरपूर आहेत आणि काळाच्या व वेळेच्या बंधनात सर्वजण जखडलेले असतात. यातून मी तरी कसा सुटणार? शेवटी जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतं, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं. नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं. मूल्यवर्धन शिक्षण को बंद करने की जरूरत नहीं है जनाब. मूल्यवर्धन शिक्षण को बंद करने की जरूरत नहीं है जनाब. आप दिशा तो बदलो, किनारे अपने आप मिल जाते हैं, किनारे अपने आप मिल जाते हैं. मनपूर्वक आभार.